नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत। मी सौ किरण इंदापार। आजच्या व्हिडिओमध्ये आंबाडीची भाजी कशी करायची याची रेसिपी सांगत आहे। आंबाडीची भाजी कशी करायची ते बघू। याकरिता लागणारे साहित्य: आंबाडीची भाजी अर्धा पाव, तुरीच्या डाळीचा कळणा अर्धी वाटी, तेल 4 मोठे चमचे, मोहरी पाव चमचा, मिरची 4-5, कांदा 1, लसूण पाकळ्या 2, तिखट 1.5 चमचा, मीठ 1.5 चमचा, हळद पाव चमचा, मसाला अर्धा चमचा, साखर चवीपुरती, कोथिंबीर आवडीनुसार। प्रथम डाळ घालून आंबाडीची भाजी करण्याची कृती बघू। हा तुरीच्या डाळीचा कळणा आहे, म्हणजे आड डाळ। या डाळीऐवजी मुगाची किंवा लाखोळची डाळ वापरू शकता। डाळ निवडून पाण्याने 2दा धुवून दोन तास भिजत घालावी। डाळ भिजली की लवकर शिजते। आंबाडीची भाजी बाजारातून आणल्यानंतर निवडून घ्यावी। भाजीला खूप दांड्या असतात, त्या काढून घ्याव्यात। भाजी भरपूर पाण्याने खळबळून धुवावी, त्यात माती असते। धुतल्यानंतर पाणी निथळण्याकरता ठेवावे, पाणी निघून जाईल। भिजवलेली डाळ टोपलीमध्ये उपसून घ्यावी। छान भिजली आहे। भिजलेली डाळ लवकर शिजते। आंबाडीची भाजी खूपच आंबट असते, त्यामुळे आपल्याला हवी त्या प्रमाणात डाळ घालावी। भाजी चिरून घेऊ। ही भाजी मुळातच खूप आंबट असते, त्यामुळे भाजीमध्ये आंबट काही घालू नये। लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेऊ। कढई तापल्यानंतर तेल घालू। मोहरी तडतडल्यानंतर मिरची कांदा घालून परतवू। थोडा कांदा शिजत आला आहे, त्यात लसूण घालू। कांदा लालसर तांबूस झाल्यावर तिखट, मीठ, हळद, थोडी डाळ घालून मिक्स करू। मिक्स झाल्यावर पूर्ण डाळ घालून मिक्स केल्यावर भाजी घालून परतवून घेऊ। वाफ येण्याकरिता 2 मिनिटं झाकण ठेवू। 2 मिनिटांनी झाकण काढून भाजी परतवून घेऊ। परत झाकण ठेवू। 2 मिनिटांनी झाकण काढून बघू। डाळ शिजली आहे। थोड्या वेळाने फारच मोकळी भाजी होईल, म्हणून अगदी थोडे पाणी घालू। मिक्स करू। त्यात साखर, मसाला घालून परतवून झाकण झाकून ठेवावे। डाळ जास्त शिजलेली हवी असल्यास अर्धी वाटी पाणी घालून शिजवावे। ही डाळ घातलेली आंबाडीची भाजी तयार झाली। आंबाडीची मोकळी भाजी कशी करायची ते बघू। याकरिता लागणारे साहित्य: आंबाडीची भाजी अर्धा पाव, कांदे 2, लाल मिरची 4-5, तेल 2 मोठे चमचे, मोहरी पाव चमचा, तिखट पाव चमचा, मीठ अर्धा चमचा, हळद चिमूटभर, कोथिंबीर। मोकळी भाजी करण्याची कृती बघू। आंबाडीची भाजी प्रथम भरपूर पाण्याने धुवून घ्यावी व टोपलीमध्ये उपसून बारीक चिरून घ्यावी। कढई तापल्यानंतर तेल घालू। मोहरी तडतडल्यानंतर कांदा घालून परतवू। हवं असल्यास लसूण घालू शकता। कांदा थोडा शिजल्यानंतर लाल मिरची घालून परतवू। मिरचीचा रंग बदललेला आहे। आंबाडीची भाजी घालू। चवीपुरतं तिखट, मीठ, हळद घालू। लाल मिरची घातल्यामुळे तिखट कमी घातलं। भाजी मिक्स करू। वाफ येण्याकरता झाकण ठेवू। 2 मिनिटांनी झाकण काढू। छान वाफ आलेली आहे। छान शिजली आहे। ही मोकळी भाजी लक्ष्मी देवीला फार प्रिय आहे। महालक्ष्मीला करताना त्यात कांदा, लसूण घालू नये। आंबाडीच्या भाजीमध्ये चवळीची भाजी घालून करू शकतो। मोकळी भाजी फारच चविष्ट होते। ही भाजी तयार झाली। बेसन घातलेली आंबाडीची भाजी। याकरता लागणारे साहित्य: आंबाडीची भाजी 1 पाव, तेल 2 मोठे चमचे, मोहरी पाव चमचा, मिरची 4-5, लसूण 4 पाकळ्या, तिखट 1.5 चमचा, मीठ 1.5 चमचा, हळद पाव चमचा, बेसन अर्धी वाटी,
कोथिंबीर आवडीनुसार। भाजी करण्याची कृती बघू। आंबाडीची भाजी भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून टोपलीमध्ये उपसून घ्यावी। लसूण चिरून घ्यावा। आंबाडीची भाजी चिरून घ्यावी। पातेलं गरम झाल्यावर तेल घालू। तेल तापल्यावर मोहरी, मिरची, लसूण घालून परतवून घ्यावे। आंबाडीची भाजी घालू, परतवून घ्यावे। वाफ येण्याकरता 2 मिनिटं झाकण ठेवावे। 2 मिनिटांनी झाकण काढून परतवावे। भाजीचा रंग बदललेला आहे। परत 2 मिनिटांनी झाकण ठेवावे। झाकणीवर पाणी ठेवून वाफ येऊ द्यावी। 2 मिनिटांनी झाकण काढून भाजी परतवावी व झाकणीवरील पाणी भाजीमध्ये घालावे। नंतर तिखट, मीठ, हळद घालून भाजी परतवावी। त्यात हवं त्या प्रमाणात बेसन घालून मिक्स करावे। बेसनाऐवजी ज्वारीचे पीठ घालून भाजी करता येते। बेसन सैलसर हवे असेल तर भाजीमध्ये पाणी जास्ती घालावे व आपल्याला हवे तसे बेसन करावे। आंबाडीची भाजी ज्वारीची भाकरीसोबत फारच छान लागते। वाफ येण्याकरता झाकण ठेवू। आंबाडीचे मोकळे बेसन तयार झाले।